अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, होळी आलेली आहे 2 तारखेला. त्याच पद्धतीने चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण हे 3 तारखेला आहे. तर होळीच्या दिवशी काही नियमांचा आवर्जून आपल्या प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. त्याच पद्धतीने नियमांचं देखील पालन केलं गेलं पाहिजे. आता ते नियम कोणते आहेत आणि त्या नियमाचं का पालन करायचं? बघा, होळी हा वाईटावरती सत्याचा विजय म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय आहे याचं प्रतीक म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो, बरोबर. आणि होळीच्या वेळेस आपण अग्निकुंडामध्ये काही ना काही वस्तू अर्पण करत असतो, कारण आपल्या घरातील नकारात्मकता दूर जावी. त्याच पद्धतीने बघा, घरात प्रत्येकाच्या घरात काही ना काही तर नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो. ज्या घरामध्ये वाईट शक्तींचा जास्त प्रभाव असतो त्या घरामध्ये काही ना काही तर अडचणी किंवा भरपूर प्रमाणामध्ये अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. किंवा बघा, एखाद्याने करणीबाधा केलेली असते, एखाद्याने काहीतरी आपल्याला दिलेलं असतं, खाण्यातून दिलेलं असतं किंवा काहीतरी केलेलं असतं. माणसांना बघा, आपण आपलं यश बघवत नाही किंवा आपल्याकडे आलेला पैसा, आपल्याकडे आलेली गाडी, आपल्याकडे आलेली प्रॉपर्टी त्यांना दिसते, पण त्याच्या मागचं कष्ट, त्याच्या मागची मेहनत त्यांना दिसत नाही. त्याच्यामागे आपण किती खस्ता खाल्ल्या, किती चपलं झिजवली हे त्यांना दिसत नाही. त्यामुळे बघा, आपण त्यावेळेस अशी लोक, अशा वृत्तीची लोक की आपण पुढे जात नाही तर त्यांना का पुढे जाऊ द्यायचं, अशा वृत्तीची लोक काही ना काहीतरी मागे कारनामे करत असतात आणि आपल्या मागे काही ना काहीतरी सोडत असतात किंवा आपल्या मागे अशा शक्त्या सोडतात, त्या शक्त्या आपल्याला त्रास देतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये तंटा, रखरख, त्याच पद्धतीने काही ना काहीतरी मोठे प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात होतात. तर अशा वेळेस या अशा जे आता होळीचा जो दिवस आहे, जसं की वाईटावरती चांगल्याचा दिवस आहे म्हटलं जातं, पण होळीच्या अग्नीतून ज्या ऊर्जा बाहेर पडत असतात त्यामुळे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये त्या ऊर्जा लवकर येण्याचा प्रयत्न असतो किंवा आपल्याला अशा गोष्टी टाळायच्या त्या दिवशी खाण्याच्या, ज्यामुळे लगेचच आपल्याला टार्गेट करता येईल अशा गोष्टी काही असतात. अशा गोष्टी आपल्याला खाण्यापासून वाचायचं आहे. तर आता त्या कोणत्या गोष्टी आहेत? बघा, आता कोणीही कसा जरी असला तरी आपल्याला माहीत असतं कोणती व्यक्ती काय कांड करते किंवा कोणती व्यक्ती आपल्याबद्दल कसा विचार करते, आपल्याला माहिती असतं. आपल्या घरातला का असेना तो, पण रक्ताचं नातं आहे म्हणून आपण शांत बसत असतो, सगळं गपचूप सहन करत असतो. पण या दिवशी बघा, बाहेर जे आपल्यासोबत एवढे वाईट वागत नाही तेवढे आपल्या आजूबाजूचे किंवा मित्रपरिवारातलेच असतात, असे व्यक्ती आपल्यासोबत हे काम करत असतात, बरोबर. आता बाहेरची व्यक्ती कसा कोण आपल्यासोबत वागतो हे आपल्याला माहिती. माणसं पारखायला शिकता आली पाहिजे, तेवढे एक महत्त्वाचं आहे. माणूस कसा आहे, समोरचा माणूस आपल्यासोबत कसा वागतोय किंवा समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करतोय, आपल्याशी तोंडावरती गोड बोलतोय, मागे जाऊन वेगळेच कारनामे करतोय, अशा व्यक्ती ओळखता किंवा माणसं पारखायला शिकता आलं पाहिजे आपल्याला. बघा, कारण काय होतं माहिती आहे का, आपण आंधळा विश्वास ठेवून त्या व्यक्तीवरती सगळं काही त्यांना सांगत असतो, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे, आणि तो व्यक्ती तुमच्याकडे ते कसं राहणार नाही आणि त्याच्याकडे तो कसं सगळं मिळून घेईल हा विचार करत असतो. त्यामुळे अशा वेळेस ज्या वाईट शक्ती असतात त्या देखील जागृत असतात आणि त्या लगेचच आपल्याला टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करत असतात. तर या दिवशी चुकूनही कितीही कोणीही आग्रह करू द्या, कितीही कोणीही मागे लागू द्या, पण या गोष्टी आहेत ज्यांचं सेवन तुम्हाला करायचं नाही आहे. आता पहिली गोष्ट कुठली आहे तर ते परान्न. परांना अजिबात घ्यायचं नाही, दुसऱ्यांच्या घरचं अन्न अजिबात घ्यायचं नाही आहे. आता शेजारची व्यक्ती कधी काही चांगलं चुंगलं केलं किंवा आपण कधी काही चांगलं चुंगलं केलं तर आपण त्यांच्या घरी ताट घेऊन जातो, ते आपल्या घरी येतात, हे माहिती आहे आपल्याला. अशा वेळेस ठीक आहे, पण कधीच आपल्या घरी येत नाही आहे किंवा कधीच आपल्याला जेवायला बोलवत नाही, अशी व्यक्ती जर आपल्याला या दिवशी जेवायला बोलवत असेल किंवा आपल्या मुलांना, कोणाला नवऱ्याला वगैरे जेवायला बोलवत असेल तर त्यांना घालवायचं नाही. काहीतरी कारण सांगून तुम्ही ती गोष्ट टाळायची आहे, पण जेवायला जायचं नाही, ते टाळायचं आहे. हा, तुम्ही मेसमध्ये खाता तर बघा, मेस आता त्यांना माहिती आहे का तुम्ही कोण आहात, तर तुम्हाला म्हणजे कोणाकोणाला डबे पोचतात, सगळ्यांसाठी एक सामान बनवते. हॉटेलमध्ये पण सेम आहे, तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो जे आपले मित्रपरिवारामधले जे शत्रू आहेत अशी व्यक्ती, त्यांच्यापासून जरा लांब, 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे परान्न घेण्याचं टाळायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ असेल या दिवशी कोणी जर देत असेल तर चुकूनही खायचा नाही. हा, तुम्ही मिठाईच्या दुकान म्हणजे बेकरीमध्ये गेला आहात, तिथून तुम्ही मिठाई घेतली आहे स्वतःसाठी, तुम्ही खाऊ शकता. पण इतर व्यक्ती धर बाबा खा म्हणून तुम्हाला खायला दिली तर पांढऱ्या रंगाची मिठाई चुकूनही खायची नाही या दिवशी. पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं सेवन किंवा पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूचं सेवन या दिवशी टाळायचं आहे, कारण पांढऱ्या रंगावरती वाईट शक्ती लगेचच अट्रॅक्ट होते आणि आपल्यावरती ती लगेच हावी व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे पांढऱ्या रंगाची मिठाई एक किंवा पांढऱ्या रंगाची कोणत्याही प्रकारची वस्तू तुम्हाला खायची नाही आहे. नंतर येते ते नागवेलीचं पान. नागवेलीचं पान देखील बघा आपल्याला कधी आवडतं, लगेच दिलं की आपण तोंडात टाकतो.
तर नागवेलीचं पान तुम्हाला खायचं आहे तर तुम्ही जाऊन पानपट्टीवरून घ्या आणि मग खा. दुकानातून विकत घ्या पैसे देऊन आणि मग खा, काही हरकत नाही आहे. पण कोणी देत असेल, होळीची अग्नी वगैरे पेटवली आहे, सगळं झालेलं आहे, धर बाबा पान खा आता एवढं तो, मला काय नको आहे म्हणून तुम्हाला देतो आणि तुम्ही काही डोक्यात आणत नाही, लगेचच खाऊन टाकता. तर अशा वेळेस ते पान अजिबात खायचं नाही, चुकूनही खायचं नाही. कारण म्हणतात की नाही, तुला खाण्यातून काहीतरी केलेलं आहे, तुझ्यावरती करणीबाधा आहे किंवा तुमच्या घरावरती करणीबाधा आहे आणि त्या व्यक्तीला भरपूर त्रास होतो नंतर. तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून या गोष्टी टाळायच्या आहेत. आपल्या मागे स्वामी आहेत, स्वामींची सावली किंवा स्वामींचा हात आपल्या डोक्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. पण ज्या गोष्टीमधून वाचायला हवं त्या गोष्टीतून आपण देखील आपलं संरक्षण करायला हवं. प्रत्येक गोष्टीत आपले महाराज तिथं उपस्थित होतील किंवा आपल्याला वाचवायला येतील असं नाही आहे. त्यामुळे महाराजच असणार आहेत, शेवटपर्यंत महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहेत. पण आपण देखील आपली काळजी घ्यायला हवी आणि आपल्या सेवा आपल्याला या संकटातून बाहेर काढण्याचा मदत करतच असतात. मग त्यामुळे आपल्याला या गोष्टींचं पालन करायचं आहे. त्याच पद्धतीने होळी ही 2 तारखेला साजरी होणार आहे. 3 तारखेला चंद्रग्रहण आहे. त्याच पद्धतीने करीदिन आहे. करीदिन म्हणजे या दिवशी वीर पूजले जातात. आपल्या देवघरामध्ये जो टाक असतो, जे पितरांचा एक टाक असतो वीर नावाचा, तो पूजला जातो आणि त्याच्या नावे एक व्यक्ती जेव घातला जातो. प्रत्येकाच्याच घरात करतात असं नाही, भरपूर लोकांच्या घरात करतात, भरपूर लोकांच्या घरात टाक आहेत, कोणाकोणाच्या नाही आहेत. तर ज्यांच्या घरी आहेत, जे पहिल्यापासून करतात त्यांनी करायचं आहे. ज्यांच्या घरी काही नाही आहे त्यांनी नाही केलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला होळी हा सण साजरा करायचा आहे आणि या गोष्टी चुकूनही खायच्या नाहीत, कोणी कितीही आग्रह करू द्या. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.